नमस्कार मंडळी. कालची राखी पौर्णिमा छान झाली ना. चला ठीक आहे. आज मी तुम्हाला की नाही गाय तोंडाच्या ठिकाणी अपवित्र का ह्याची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. एकदा काय झालं की पृथ्वीवरती राक्षसांनी खूप धुमाकूळ माजवू लागली. त्राही भगवान करून सोडलं होतं प्रजेला. आणि अशी ती सगळी प्रजा जी होती तर ती त्रासून गेल्यामुळे काय झालं, त्यांनी सगळे देवाला शरण गेले. देवाला शरण गेल्यानंतर काय झालं की तारकासुराचे जे पुत्र होते ना, 3 मुलं होते. म्हणजे त्याचे त्रिपुरा आपण म्हणतो ना, ते 3 त्रिपुरा होते त्याचे. त्या मुलांना ब्रह्मदेवांनी वर दिल्यामुळे त्यांना 3 वर मिळाले होते. तर ते त्रिपुरा होते. आणि त्यांनी त्या वरामुळे ते इतके मारले होते की नाही की प्रजेला त्राही भगवान गेलं. शेवटी सगळेजणं विष्णूला शरण गेले आणि प्रार्थना केली की आम्हाला आता तुम्ही धावून या आमच्यासाठी. आणि मग शेवटी इंद्र वगैरे सगळेजण मध्यस्थी पडले आणि त्यांनी त्या सगळ्या प्रजेची सुटका केली. आणि तिन्ही जे राक्षस होते त्या तिघांचाही मृत्यू पावला. ते तिघंजणं त्यांची त्रिपुरा नाश पावली गेली. आणि त्याच्यामुळे तो तारकासूर जो होता तो अतिशय खवळला. त्यांनी काय केलं की देवांनी हे कृत्य केलं आहे ना, ठीक आहे म्हणे, मी आता देवांवरतीच स्वारी करणार असं म्हणून ते तिघंजणं तो ठरवतो तसं. इकडे काय होतं की दधीची ऋषी होते. तर ते दधीची ऋषी होते तर ते अतिशय त्यांची तपश्चर्या सात्विक पण उग्र तऱ्हेची झालेली होती. म्हणजे खूप झाली होती तपश्चर्या त्यांची. तर ते अतिशय तेजस्वी होते असे. आणि मग त्यांनी काय केलं, देवांनी काय केलं की जेव्हा ते स्वारी करून इंद्रावरती चाल करून आले बरं का, सगळे ते राक्षस तारकासूर ते गेल्यानंतर त्याच्या आधी काय झालं की जेव्हा ते पृथ्वीवरती देव आले होते ना प्रजेच्या मदतीला, तेव्हा त्यांनी इंद्रासहित सगळे आपले शस्त्र आणले होते त्या तिघांना मारण्यासाठी. आणि तिघांना मारण्यासाठी जे शस्त्र आणले होते ते शस्त्र आता काय करायचे, तर म्हणा आता आपण थकून गेल्यामुळे एक तर युद्ध करून या राक्षसांची तिघांना हे करून, तर आपण असं करू म्हणे, दधीची ऋषी आहेत ती म्हणे, त्यांच्या ऋषींच्या आश्रमामध्ये आपण ही सगळी शस्त्र नीट ठेवू म्हणे आणि ती अबाधित राहतील, सुरक्षित राहतील म्हणे. ठीक आहे म्हणे, आपण तसंच करूया. म्हणून सगळेजण ते देव जे होते त्या देवांनी काय विचार केला की आपण आता दधीची ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांना प्रार्थना केली की म्हणजे ऋषी मुनिवर्य, आपण आमचं एक काम करावं. तर म्हणे दधीची ऋषी विचारतात, मी काय तुम्हाला उपयोग पडेल, म्हणजे काय काम करू. काही नाही म्हणे, आमची ही जी शस्त्र सांभाळा काही दिवस, आता मी तशीच निघून जातो स्वर्गामध्ये आणि यथावकाश लागलीच घेऊन जाईल. तेव्हा ऋषी त्यांना म्हणतात की ठीक आहे, ठेवा, चालेल, काय हरकत नाही, पण लवकर न्याल तुमची शस्त्र, तुमची वस्तू तुमच्याजवळ असलेली बरी. म्हणे हो ठीक आहे, काय हरकत नाही. आणि हे देव स्वर्गामध्ये निघून जातात. निघून गेल्यानंतर काय होतं, दधीची ऋषी जे असतात ते आपले देवांची रोज वाट बघतात, आता येतील शस्त्र न्यायला, उद्या येतील शस्त्र न्यायला. कारण दधीची ऋषींना जायचं असतं, यात्रा फिरायला जायचं असतं, 4 धाम यात्रा जायचं असतं त्यांना. तर ते विचार करतात की आता ही शस्त्र कोण सांभाळायची आपल्या मागे, आपल्याला त्यांनी दिलेली जबाबदारी आहे, मग आता काय करावं, मोठा विचार पडतो. अजून काही कोणी साधन नाही म्हणे घ्यायला. मग ते काय करतात, त्या शस्त्राची जी शक्ती होती ती सगळी मंत्र सामर्थ्यांनी ते ग्रहण करतात. तर शस्त्राचं बघा, आपण साधी सुरी जरी घेतली तरी तिच्या ठोकाशी जी आहे धार ज्याला आपण म्हणतो, ती कशी असते, तेजस्वी असते, तिच्यामुळे सगळं काम होत असतं. तशी प्रत्येक शस्त्राच्या मागे एक शक्ती असते मंत्राची. तर ती काय करतात, त्या मंत्र सामर्थ्याने ते सगळं शक्ती ते स्वाहा करून घेतात, गिळून घेतात. आणि काय होतं, ते निघून जातात यात्रेला. झालं. इकडे काय होतं, काही दिवसांनी दधीची ऋषी
येतात परत आश्रमामध्ये यात्रा करून पूर्णपणे. झालं. आता इंद्राचं काय होतं, वज्र पण होतं ना त्याच्यामध्ये. त्याच्याने त्यांचे हाडं जे होते ते वज्रासारखे झाले कडकड. आणि मग सगळे देवांवरती जेव्हा तारकासुरांनी लढाई सुरू केली, चढाई केली त्यांच्यावरती देवांवरती, तेव्हा देव घाबरले. अरे आपण तर सगळे शस्त्र म्हणे खाली यांच्याकडे ठेवून आले रो. खरंच म्हणे आपलं काय आता काय करायचं, आता जावं म्हणे लवकर लवकर कोणीतरी जा आणि सगळे आपले शस्त्र मागून आणा त्यांच्याकडून. ठीक आहे म्हणे. काही देव निघतात, जातात दधीची ऋषींना. ते म्हणतात दधीची ऋषी की म्हणे जरा उशीर झाला म्हणे तुम्हाला यायला, मी तुमची मंत्र सामर्थ्याने सगळी शक्ती त्याच्यातली ग्रहण केली आहे म्हणे. मग आता काय उपाय तुम्ही सांगा, आता आम्ही काय करावं. पण आता तो तर युद्धाला अगदी भिडलेला आहे म्हणे, आवरत नाही म्हणे तो कोणाला. तर म्हणे एकच आहे का म्हणे काय, तर म्हणे मला तुम्ही मारून टाका आणि माझ्या हाडाचे परत शस्त्र तयार करा आणि त्याच्यामध्ये मंत्र सामर्थ्याने चैतन्य उत्पन्न होईल, म्हणजे ते परत पहिल्यासारखंच काम करायला लागते. आता सगळ्या देवांना प्रश्न पडतो, या ऋषीमुनींना म्हणजे त्या ब्राह्मणाला मारण्याचं पातक कोण करेल, म्हणजे असं त्या ऋषींना तर ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणे आपल्याला. म्हणून मग खूप विचारात पडतात देव अगदी. तर ते शेवटी आता कोण आहे म्हणे सगळ्यामध्ये श्रेष्ठ असं, तर म्हणे आपण असं करू, कामधेनूला जाऊन सांगू की कामधेनू, ते सांगतात ना दधीची ऋषी उपाय सांगतात की माझं शरीर हे वरचं सगळं चाटून घ्यायला सांगा कामधेनूला आणि नंतर मग तुम्ही त्याच्यापासून शस्त्र बनवा. मग आता कामधेनूकडे सगळे आलेत, तिची प्रार्थना करतात ते, हे कामधेनू आज एक महत्त्वाचं काम घेऊन आम्ही तुझ्या दाराशी आलो आहे. तर ती म्हणते यावं म्हणे, काय काम करू तुमचं. तर म्हणे असं असं झालेलं आहे आणि ती शक्ती जी होती ती दधीची ऋषींच्या हाडामध्ये ती आता स्थापन झालेली आहे. तर तू एकच करायचं म्हणे, तू त्यांना चाटून टाक. त्यांचा चाटून टाक म्हणजे काय, त्यांची ही त्वचा नाहीशी होईल. बघा आपण स्मशानात जरी नेलं ना प्रेत तरी आपल्या हाडं शिल्लक राहतात, वरची त्वचा जळते हो की नाही. तद्वतच तसाच तो अर्थ आहे तो त्या गोष्टीचा. तर म्हणे तू त्यांना चाटून घे, तू चाटल्यानंतर काय होईल की आम्हाला त्याच्यापासून शस्त्र निर्माण करता येतील. ती म्हणते तुमचं म्हणणं सगळं ठीक आहे, पण मला तर सगळं ब्रह्महत्यारी म्हणतील ना म्हणे, मला तर माथी पाप लागेल म्हणते, मी काय करावं म्हणे या गोष्टीला. आता तू काळजी करू नकोस म्हणे, अगं आम्ही सगळे जे देव आहे ना 33 कोटी जे काय ते सगळे आम्ही तुझ्यामध्ये वास करू. आणि मग ती विचार करते ज्या ठिकाणी देवाचा वास आहे त्या अपवित्र कसं होईल म्हणा, शक्यच नाही. आणि एवढे देवादी देव आपल्या पायाशी आलेले आहेत का, तर जगाच्या कल्याणाकरता म्हणून ते आलेत. मग ती काय विचार करते की आपण एवढा त्याग करायला काय बिघडतं. ठीक आहे म्हणा, मग मी तयार आहे. म्हणून ती काय करते, त्या दधीची ऋषींना चाटते. चाटल्यानंतर त्याचं ते शस्त्र वगैरे बनवतात आणि त्याला युद्ध करून विजय मिळवतात त्याच्यावरती. इकडे काय होतं, पिप्पलाद ऋषी म्हणजे दधीची ऋषींचा मुलगा, तो बाप से बेटा सवाई असतो. कसा, तर त्याची तपश्चर्या बापाच्या पेक्षाही उग्र असते अगदी. तर तो नुकतीच ते तपश्चर्या संपते आणि तो येतो. तर त्याला रस्त्यात कळतं की देवांनी आपल्या बाबांना मारलं आहे, एवढंच फक्त त्याला कळतं. हे कळल्यानंतर त्याला अतिशय संताप आलेला आहे. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी वडवाग्नीला आज्ञा केली आहे. आज्ञा काय केली की तू जा स्वर्गावरती आणि नाश करून टाक सगळ्या देवांचा. झालं. इकडे ही गोष्ट हळूहळू देवांच्या कानावर पसरते. आणि आता मग ह्यांनी वडवाग्नीला जर पाठवलं तर बेचिराख होईल, स्वर्ग मृत्यू पाता सगळंच बेचिराख होईल. मग आता काय करायचं, सगळेजणं विष्णूला शरण येतात आणि त्याला सांगतात की तुम्ही असं करा, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे म्हणे, काळजी करू नका. म्हणून मग काय होतं, परत देव ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतात आणि त्या वडवाग्नी जिथे असतो ना, तर वडवाग्नीचं म्हणजे काय, तर आपल्या अग्नीचे प्रकारसुद्धा सगळे असतात ना, घरातला अग्नी वेगळा, स्मशानातला वेगळा, असे पुष्कळ प्रकारचे अग्नीचे प्रकार आहेत.
तर त्याप्रमाणे तो वडवाग्नी म्हणजे काय, जठराग्नी वडवाग्नी असं असं ना, त्यातला हा प्रकार वडवाग्नी म्हणजे सर्व गोष्टींचा नाश करणारा आहे, विनाश करणारा अग्नी. तर असा तो, पण त्याची तो अवाढव्य असल्यामुळे त्याला गती एवढं प्रचंड धूर सांभाळत यायचं, तर त्याची वेग कमी असतो त्या मान्य. तर तो काय करतो, हळूहळू येत असतो वडवाग्नी. तेवढ्यात देव तिथे येऊन उभे राहतात. मग तो वडवाग्नी थांबतो आणि तो नमस्कार करतो, ब्राह्मण समजून त्याला. म्हणे म्हणे मला का नमस्कार करतात तुम्ही? देवही त्याला नमस्कार करतात. म्हणे का बरं बाबा? तर म्हणे तुम्ही कुठे निघालात? म्हणे तुमचं जर काम नंतर होणार असेल तर तुम्ही थांबता का माझ्याशी, जरा बोला म्हणे माझ्याशी. म्हणे काय काम आहे तुझं माझ्याकडे? तर म्हणे खाली म्हणे सागरामध्ये एक हे आहे, राक्षस लपलेला आहे म्हणे, आणि तो आम्हाला आटोपला जात नाही आहे. तुमच्याशिवाय हे कार्य कुणीच करणार नाही, असं म्हणून ब्राह्मण वेशातला तो विष्णू त्या वडवाग्नीला सांगतो की ते कार्य तुम्ही कराल. बरं म्हणे, आता तू ब्राह्मण आहेस म्हणजे मला तुझं कार्य आधी करणं भाग आहे, पण मला आधी एक महत्त्वाचं अजून काम होतं म्हणे. म्हणे काय? तर म्हणे मला पिप्पलाद ऋषींनी पाठवलेलं आहे की तू स्वर्गावर चाल करून जा. पण ठीक आहे बाबा म्हणे, मग शेवटी काय, मी मोठ्या आशाने आलो होतो तुमच्याकडे. बरं म्हणे ठीक आहे, ते काम मी करेलच, सांगा म्हणे तुमचं काय. मग त्याला मी हे करतो, पण म्हणे माझा वेग ना आधी कमी आहे, कारण तुमचं काम करून मला परत ते दुसरं काम करायचं आहे ना, देवांवरती चाल करून जायचं. तर तुम्ही असं करा, मला काहीतरी माध्यम द्या म्हणे. माध्यम द्या म्हणजे मी त्या योगाने पटकन पोहोचेल तिथपर्यंत. आता देव विचार करतात, त्याला माध्यम काय द्यावं. बरं म्हणजे ठीक आहे, थांबा म्हणे थोडंसं इथेच, मी आत्ताच सांगतो म्हणे तुम्हाला. तर इकडे काय मजा झालेली असते, तिने गायींनी चाटल्यानंतर गाय निघालेली असते परत आपल्या स्वस्थानी जायला. तर तिथे जायला निघाल्यानंतर तिकडून सरस्वती येत असते, आणि सरस्वती येत असताना ती काय म्हणते तिला, गाईला, ती तुझं तोंड मला दाखवू नको, तू ब्रह्महत्यारी आहेस, असं म्हणून ती तिला चटकन बघते आणि तोंड फिरवते. तोंड फिरवल्यानंतर ती कामधेनू तिला सांगत असते की अगं मी का असं वागले हे तर तू ऐकून घे. ती म्हणते मला पण तोंडच नाही बघायचं ना तुझं, तर बाकीच्या गोष्टी दूरच म्हणे. मग कामधेनूला राग येतो आणि मग ती पण तिला शाप देते की जा, तू न खाली पृथ्वी तलावावर सरस्वती नदीहून आणि तुला लोकांची पापं धुवावी लागतील, हा माझाही तुला शाप आहे म्हणा. मग ठीक आहे. तर बघा त्यानुरूप कशा गोष्टी घडत असतात. तर सगळे देव म्हणजे सांगतात, विष्णू देवांना सांगतात सगळ्यांना की सगळ्यात शांत शीतल सुंदर पवित्र अशी कोण आहे, तर सगळ्यात सरस्वती आहे. तिच्याकडे बघितल्यानंतर बघा आपल्याला सुद्धा किती शांत वाटतं. सरस्वतीची कोणती मूर्ती बघा तुम्ही, आपल्याला मनमोहक वाटते ती, आपल्याला शांत वाटतं. तर म्हणून मग ते सांगतात की मातोश्री एक काम आहे तुमच्याकडे, आणि अशा रीतीने तो जो आहे वडवाग्नी त्याला सांभाळायचं कार्य एकट्या तुम्हालाच करावं लागेल. आणि तिच्या हातात काय माहिती आहे का तुम्हाला, तिच्या हातात कलश आहे, कुंभ आहे सरस्वतीच्या हातामध्ये. तर म्हणे ठीक आहे मी जाते म्हणे. आणि मग ती आली आहे ती खाली स्वर्गातून, आणि तिला हे संकेत हा सगळं बरोबर तिलाही कळतं की मी आपल्याला शाप दिलेलाच आहे, तो अशा रीतीने आपल्याला जावंच लागतं आता पृथ्वीवरती. आणि असं म्हणून ती खाली येते म्हणून उभी राहते. तर म्हणे देवाला खूप आनंद होतो विष्णूला. तर म्हणे मी आले बरं का देवा. म्हणे मग ठीक आहे. म्हणे मग तुम्ही आता एकच करा की यांना सूक्ष्म रूप घ्यायला सांगा. वडवाग्नी जो आहे त्याला सूक्ष्म रूप घ्यायला सांगा, आणि त्याला म्हणत तू या कुंभामध्ये शिर. तिच्याजवळ कुंभ होता त्याच्यामध्ये त्याला बसायला सांगते. आणि तो झालं. तिथून निघाल्यानंतर कितीही म्हटलं तरी तो वडवाग्नी होता हो. ती जरी किती शांत प्रवृत्तीची असली तरी तो वडवाग्नी होता. आणि अशामुळे 5 ठिकाणी तिने तो कुंभ ठेवलेला आहे बरं का हातातला. प्रयागे पुष्कराजेचं श्रीस्थलेचं प्रभासेचं, म्हणजे अशी 5 ठिकाणी तिने तो कुंभ ठेवलेला आहे.
आणि त्या ठिकाणी ती प्रत्येक ठिकाणी गुप्त व्हायची. कारण काय केलं तर हातात धरले ना की पाताळातून ती निघायची बाहेर. आपण म्हणतो ना की सरस्वती किती ठिकाणी गुप्त झालेली आहे. मग ती कशा करता झाली तर तिला तो कुंभ धरवे ना त्या ठिकाणी तिने ते हे केलेलं आहे. आणि शेवटचं तिने समुद्राजवळ आपल्या पश्चिम समुद्राजवळ ठेवलेलं आहे. दधीची ऋषींच्या आश्रमाजवळ जाते ती आणि तिथे तिने थोडा वेळ ठेवला आहे आणि नंतर मग ते समुद्रामध्ये तिने तो प्रवाहित केलेला आहे. आता समुद्रात राक्षस नव्हताच ना, तर तो कुठून हे करेल हे बघेल. म्हणून तो काय करतो, समुद्र आपण म्हणतो ना एवढ्याने खवळलेला गर्जना का करत असतो सतत, तर तो त्या राक्षसाला शोधत असतो मोठमोठ्याने डरकाळ्या फोडून की कुठे असतो, मी तुला मारून टाकीन असं म्हणतो. वडवाघनी त्या ठिकाणी गेल्यानंतर तो त्याला बाहेर येता येत नाही, कारण त्यांनी देवाला शब्द दिले असतं मी कार्य करून नसेल म्हणून तुमचं. आणि अशा रीतीने देवावरचंही संकट टळलेलं आहे. वडवाघनीला तिथे स्थान मिळालेलं आहे. आपण म्हणतो ना समुद्रामध्ये तुफान वादळ होतात, काही होतात, तो सगळा वडवाघनीचा प्रकार असतो. तो शोधत असतो त्या राक्षसाला आणि तोपर्यंत त्याला बाहेर काही येता येत नाही, तो सापडत नाही म्हणून. तर अशा रीतीने ही वडवाघनीची गोष्ट आहे. आणि कामधेनूला वर मिळाला आहे, सरस्वतीला सुद्धा ती करावं लागतं आहे. आणि त्यामुळे आपलं हे जग सुरळीत चाललेलं आहे. आपण समाधानाने राहू शकतो. पण एवढा करता सगळ्यांनी त्या दधीची ऋषींचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी केलेला त्याग खरंच खूप मोठा आहे. आवडली का गोष्ट? बघा हां.